त्यामुळे मला कानातलं ओळखू येत नाही, पण नमस्कारासाठी मी 100 वेळा त्यांच्यासमोर वाकलोय. मला पायातली जोडवी ओळखू येतात, कर्णफुलं ओळखू येत नाहीत. हे माझ्या धर्मग्रंथांचं शिक्षण आहे, ही माझ्या धर्मग्रंथांची शिकवण आहे. आमच्याकडची नाती सगळी अंतर ठेवूनच आहेत. आज तरुण आहेत, धीर भाऊजे, मर्यादा ठेवाव्या लागतात. टाळ्या देऊन बोलायचं, शेकहँड करायचे हे प्रकार आपल्याकडे चालत नाहीत. जेव्हा स्पर्शाचं अंतर कमी होतं ना, तेव्हा नात्याला वेगळं वळण लागायला वेळ लागत नसतो. त्यामुळे ती नाती फार भारदस्त असतात. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला खणा नारळाने ओटी भरून सन्मानाने परत पाठवणारे शिवबा अजूनही गावागावात पूजले जातात, कारण ते अंतर कळलं होतं. आईने सांगितलं होतं, राजयोगी आहेस बाळा, राजभोगी नाहीस. राजयोगी म्हणून आलेला आहेस जन्माला. आईच्या दुधाने दिलेले संस्कार होते ते. लक्षात घ्या मुलींनो, आपल्याकडे शेकहँडची पद्धत नाही आहे. आपल्याकडे शेकहँड करत नाहीत. नकारात्मक शक्ती आणि सकारात्मक शक्ती यांनी एकमेकांच्या हातात हात द्यायचे नसतात. कुठला माणूस नकारात्मक विचारांचा आहे आपल्याला कळतो, म्हणून आपल्याकडे नमस्कार आहे. सगळे वारकरी एकमेकांना नमस्कार करतात. नमस्काराचा अर्थ काय आहे? तुझ्यातल्या चैतन्याला माझ्यातल्या चैतन्याचा नमस्कार आहे. कारण का, जर रेड्याच्या तोंडून वेद वदवले गेले असतील तर रेड्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे, जे माझ्यामध्ये चैतन्य आहे. त्या चैतन्याला नमस्कार माऊलींनी शिकवलेला आहे आणि तो नमस्कार आपल्याकडे महत्त्वाचा आहे. आम्ही मानतच नाही. परवा मी एका कार्यक्रमाला नांदेडला गेले होते मुलींनो. त्या दिवशी बक्षीस समारंभ होता. संजय नार्वेकर म्हणून एक चित्रपट अभिनेता आहे, त्याच्या हातनं बक्षिसं दिली जात होती. आपल्या जेवढ्या हिंदू मुलींनी बक्षिसं घेतली, सगळ्या मुली इतक्या वाटेल तशा कपड्यात होत्या. कोणी अक्षरशः ती टाईट लेगीज घातली होती, कोणी टाईट जीन पॅन्ट घातली होती, छोटे छोटे टी शर्ट घातले होते, केस सगळे गळ्यात होते, हातात बांगडी नाही, कपाळाला कुंकू नाही, जो पायात चपला घालून स्टेजवर जात होत्या. संजय नार्वेकरला शेकहँड करत होत्या, फोटो काढण्यासाठी धडपडत होत्या, सह्या घेण्यासाठी धडपडत होत्या. पण 18 मुस्लिम मुलींनी बक्षिसं घेतली. सगळ्या मुली झाकलेल्या होत्या. एकीच्याही शरीराचं एकही नख दिसत नव्हतं. त्या मुली शांतपणे स्टेजवर आल्या. त्यांनी संजय नार्वेकरला ऑटोग्राफ मागितला नाही, फोटो काढण्यासाठी धडपड केली नाही. संजय नार्वेकरनी ज्या वेळेला शेकहँडसाठी हात पुढे केला, त्याचा शेकहँड स्वीकारला नाही आणि फोटो जेव्हा